हॅलो हाय नमस्कार. सो आज मी आले आहे राजुरी बीचवरती. ह्या बीचबरोबर माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत. लाईक कॉलेजला जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तेव्हा लेक्चर बंक करून इकडे यायचो. इवन माझा बड्डे मी ते सेलिब्रेट केला आहे खूप वेळा. सो खूप चांगल्या मेमरीज आहे ह्या बीचवरती माझ्या. आणि मेन म्हणजे तर त्या मेन बीचवरती जे कॅफेज आहेत ते खूप सुंदर आहेत. सो तिकडे आता आम्ही पुढे जाऊ त्या जे कॅफेज आहेत तिकडे, कारण की मी माझ्या कॉलेज टाईमला खूप वेळा त्या कॅफेला गेले आहे. तिकडले जे मोमोज आहे, सूप आहे ते खूप सुंदर आहे. तर मी तुम्हाला पण नक्कीच दाखवेल आणि तुम्ही पण मला सजेस्ट करा की तुम्ही जर इकडे आला असाल तर तुम्हाला कुठला कॅफे इकडला आवडला किंवा कुठली प्लेस तुम्हाला इकडली आवडली. सो प्लीज कमेंट. सो येस, मी आता इथे थोडा वेळ बसले आहे. माझे फ्रेंड्स लोक आहेत, ती लोक एन्जॉय करतात, पण मला थोडंसं पीस हवा होता म्हणून मी आले बीचवरती. जस्ट बिकॉज ते 9 to 5 करून एक लूकमध्ये अडकलेलं आहे. सो आज विकेंड आहे तर मी विचार केला की थोडं माइंड थोडं रिलॅक्स होऊ देत. सो येस, थोडं बसले आहे मी आता. आणि हेच सगळं इकडे बसल्यानंतर एक लाईफचं थॉट्स येतात इन फ्रंट ऑफ बीच, की लाईफमध्ये काय चाललं आहे, काही नाही चाललं आहे, आपण काय करायला हवं, काय नको करायला हवं, ते सगळं थॉट्स येतात आहेत. तर मी विचार केला की तुमच्यासोबत शेअर करू ही गोष्ट. सो आणि मी इंट्रोड्यूस पण नाही केलं आहे स्वतःला अजून. तर मी विचार केला हाच राईट टाईम आहे टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. तर मी एक ग्राफिक डिझायनर आहे. सो आय एम डुईंग 9 to 5 जॉब प्रॉपर. पण त्याच्या पण पलीकडे मला असं वाटतं की लाईफमध्ये आपलं क्रिएटिव्ह हवं, काहीतरी इंटरेस्टिंग हवं. तर त्यासाठी मी एक कॉन्टेंट क्रिएशन हे चालू केलं आहे. सो मी मेहनत तर करते आहे, बघू आता कुठपर्यंत जात आहे. पण मी माझा फुल देते आहे 100% की मी ह्याच्यामध्ये चांगलं ग्रो करेल. आणि मी प्रे करते की आफ्टर 1 year मी परत या ठिकाणी येऊन परत हा व्हिडिओ रिक्रिएट करून मी असं प्रे करते की तेव्हा माझी एक ओळख असेल ह्या फील्डमध्ये. सो येस, प्रे करते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जी इकडे मी बसली आहे आणि आज संकष्टी आहे, तर माझ्यासोबत कोण आहे तुम्हाला माहिती आहे? इकडे बाप्पा बसला आहे आणि तोच माझा सर्वात मोठा माझा गॉसिप पार्टनर आहे, माझा भाऊ आहे, माझा फ्रेंड आहे. तर त्याच्याच सपोर्टने मी हे आज करू शकते. तर खूप आवडतं आहे मला एक करायला. आणि लाईफला बोलतात ना की लाईफ बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, तो एक वेगळा झाला आहे. तर तुम्ही पण जर विचार करत असाल की आपण काहीतरी नवीन करावं लाईफमध्ये तर प्लीज करा. बॅक ऑफ नका करू ते फिअरमुळे की लोक काय बोलतील. लोक काही नाही बोलतील. लोक तुम्ही चांगलं केलं तिकडनं पण बोलणार आहेत, नाही केलं तिकडनं पण बोलणार आहेत. तर तुमच्या मनाला जे योग्य वाटते ते करा. ते पण आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, ऐकावे लोकांचे करावे मनाचे. तर तेच आहे की लोकांचं ऐका पण करा तुमच्या मनाचंच. हेच मला बोलायचं होतं. आणि काय आहे की प्रत्येकाला सगळ्यांचं एक वे ऑफ लुकिंग असतं लाईफकडे. जर तुम्ही आपण बोलतो ना की जर तुम्ही पिवळा चष्मा घातला तर तुम्हाला पूर्ण दुनिया पिवळी दिसेल. तर तसंच आहे, जर आपण एक वेगळ्या वेनी बघू एक लाईफकडे आपल्याला पूर्ण लाईफ वेगळी दिसेल. आपल्याला ही लाईफच खूप आपल्याला नशिबाने भेटते ॲक्च्युली. खूप टाईम म्हणजे बोलतात ना की 7 जन्मानंतर किंवा काही एक वेळा आपल्याला एक माणसाची एक लाईफ भेटतात. तर ती लाईफ पूर्ण एन्जॉय करा, काही विचार नका करू. आणि जे तुम्ही 9 to 5 करताय, ज्याच्यामध्ये तुम्ही स्टक आहात, तर त्याच्यातनं थोडा वेळ काढून स्वतःसाठी जगा. आफ्टर ऑल लाईफ हीच आहे की स्वतःसाठी जगा. मी आता कॅफेला आले आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की इकडे कॅफेज खूप सुंदर आहे. तर तिकडला वन ऑफ माय फेवरेट कॅफे. तर इकडे मोमोज आणि सूप खूप सुंदर भेटतं. तर तुम्ही मस्त ट्राय आहे ते. आणि मी तुम्हाला दाखवेन जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा. आणि जर तुम्हाला ही प्लेस कुठे आहे किंवा या कॅफेचं नाव काय आहे ते जर प्लेस तर तुम्हाला माहिती आहे की राजुरीला आहे, पण कॅफेचं नाव काय आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि इकडला हा इंटिरियर आहे.
आता वेट करते आहे माझं फूडचं. खूप दिवसानंतर खाते म्हणून खूप जास्त क्रेविंग होते मला. आता मी वेट करते, प्लीज लवकर आणा. आय गेस आपलं सूप आलं आहे. पहिला काय खाऊ, सूप की मोमोज? पहिला केस बांधू. नाही तर केसाचा माझा शॅम्पू फ्लेवर आहे. माझं मोस्ट फेवरेट मोमोज चालू करतो. गरम 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 गरम. मी इकडले स्टीम मोमोज ट्राय केलेले, बट बिकॉज ऑफ द LPG गॅस का स्टीम आहे, मग फ्राईड इकडे भेटतात. स्टीममध्ये टाईम लागतो म्हणून मग फ्राईड घेतले, बट नाईस. आता सूप गरम आहे.